नमस्कार सर्वांना. मंडळी, दर आठवड्याला आपण एका नवीन चेहऱ्याला, एका नवीन मैत्रिणीला तिच्या व्यवसायाची ओळख करून घेण्यासाठी, तिच्याशी गप्पा मारण्यासाठी आपण जात असतो. तर आज पण आपण अशाच एका मैत्रिणीला भेटायला आलोय. जी काय असतं माहितीये का, घरात राहून आपलं कुटुंब, आपली मुलं सांभाळून आपल्याला व्यवसाय घरात सुद्धा करता येतो. आणि हे पण मात्र आवड असली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची तिची तयारी असली पाहिजे. असेच जर तुम्ही तयारी केली ना, तर नक्की त्याच्यातून मार्ग निघतात. आणि तशाच पद्धतीने आज ज्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत ना, तिची मुलं लहान आहेत तरी सुद्धा त्यांना शाळेत आणणं, पोचवणं, परत घरातलं सगळं एक गृहिणी म्हणून सुद्धा ती आपलं कर्तव्य सगळेच करत असतात, तशीच ती करते. पण जे काही तिने शिक्षण घेतलंय त्याच्यातून तो तिचा व्यवसाय पण करते. आणि इतर व्यवसाय प्रशिक्षणासाठी क्लासेस सुद्धा घेत आहेत. त्याच्यामुळे अशाच मैत्रिणीला आज आपण भेटायला जाणार आहोत. तर वेळ न घालवता आपण भेटूया, चला. हा, तुमचं नाव सांगा बरं. नमस्कार, माझं नाव सारिका धनराज आमले. आणि तुमचं म्हणजे कोणता व्यवसाय करता तुम्ही? मी पार्लर हा व्यवसाय करतो. घरी क्लायंट घेते किंवा होम सर्व्हिस पण देते. होम सर्व्हिस. पण म्हणजे प्रशिक्षण म्हणजे किती त्याच्यामध्ये पार्लरचे कोर्सेस कोणते झाले? मी आधी बेसिक केला आणि नंतर ऍडव्हान्स केला. हा जो व्यवसाय म्हणून निवडला की नाही, म्हणजे तुम्ही इतर टीचर पण आहे ना, महापालिकेचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करता? हा, ते पण केलेले आहे. कोणते क्लासेस आहेत ते? कोणते क्लासेस आहेत? गिफ्ट आर्टिकल घेतलेला आणि पार्लर घेतलेलं, कॅन्डल घेतलेला आणि ज्वेलरीज घेतलेले, 3 क्लास घेतलेले मी. हे म्हणजे ह्याचं प्रशिक्षण कुठून घेतलं होतं? ह्याचं प्रशिक्षण प्रायव्हेट शिकून मग मी क्लास घेतलेत. नंतर माझं हे शिकून झाल्यानंतर मग क्लास घ्यायला चालू केलेले. मग ते महापालिकेकडून तुम्हाला बोलवलं जातं का की ते तुमचे क्लासेस आहेत? तुम्हाला फाईल बनवून द्यायला लागते? मग आम्हाला त्याची नेमकी फाईल बनवून द्यायला लागते. आपली फाईल तयार करायची. 30-35 बाया एक घेऊन त्याची एक फाईल तयार करून नगरपालिकेला द्यायची आणि नंतर मग ते आपल्याला क्लास देते. आणि ते मोफत आहे? हो, ते मोफत म्हणजे त्या महिलांना मोफत आहे? महिलांना मोफत आहे. म्हणजे 30-35 ज्या महिला असतील एका बॅच मध्ये. त्या 30-35 महिलांचे किती पेमेंट मिळतं तरी अंदाजे? एक 20,000 वगैरे मिळत असेल पार्लरच्या याला. अच्छा, पार्लरच्या याला वेगळं? हा, प्रत्येक याचं वेगळं. म्हणजे कुठले तीन पार्लर मध्ये तिथे म्हणजे जे गव्हर्नमेंट क्लासेस राहते त्याच्यात बेसिकच शिकवल्या जाते. ऍडव्हान्स राहते पण आधी बेसिकच घेतलं जाते. मग त्यात नुसतं 3 महिन्याचे, कुठले 2 महिन्याचे, कुठला 1-1.5 महिन्याचा असा क्लासेस राहते. मग त्यांना 20,000 आहे का? 3 महिन्याचा म्हणजे पार्लरच्या याला एक 20,000 आहे, बाकीचे 15-16 असं. हा, जसे पैसे त्याचे टायमिंग म्हणजे क्लास झाल्यानंतर 2-1.5 महिन्यांनी असं वगैरे मिळतात. पण मग आतापर्यंत तुम्ही जेवढे क्लासेस घेतले ते सगळ्यांचे मिळाले तुम्हाला? हो, मी जे क्लास घेतले 3-4 वर्ष आधी त्यांचे सगळ्याचे मला पेमेंट झालेले. हे विचारण्यामध्ये की मला असं ऐकायला मिळालं होतं की ते पैसे टायमिंगवर मिळत म्हणजे माझे तरी झालेले, मला पेमेंट झालेलं. हो, मिळालं मला पेमेंट. पण आता एवढं प्रशिक्षण तुम्ही घेतलं की नाही, तर म्हणजे इतर गिफ्ट आर्टिकल वगैरे जे तुम्ही आता एक प्रशिक्षक म्हणून पण काम करताय, पण मग त्याच्यातून तुम्ही पार्लरचा व्यवसाय का निवडला? मला लग्न आधीपासूनच पार्लरची आवड होती आणि नंतर म्हणजे घरी पण होऊ शकते, पोरांना बघून घर सांभाळून पार्लर घरात करू शकतो बा, अशा याने निवडला. आणि मला आवड पण होती आधीपासूनच, म्हणून हा पार्लरच. सगळ्यांची परमिशन आहे? हो आहे, असं कोणाचं काही हे नाहीये. म्हणजे तू व्यवसाय केला तरी चालेल, असं काही कोणाची करू नको, हे नको, ते नको असं वगैरे काही नको, असं काही हे नाही. आमच्या घरनं माझं सासर अमरावती आणि माहेर पण तिकडलं विदर्भामधलंच. आणि हे इथे येऊन तुम्ही पिंपरी चिंचवडला किती वर्ष झाले? आम्हाला एक 12-13 वर्ष झाले पिंपरी चिंचवडला येऊन. आणि पार्लरचा व्यवसाय करता त्याला किती वर्ष झाली? त्याला पण एक 10-12 वर्ष झाले. आल्यानंतर मी 1 वर्षानंतर चालू केलं. घरी करताय ना, मग क्लायंट किती येतात? एखाद्या वेळेस कधी म्हणजे एखाद्या महिन्यात भरपूर राहतात, एखाद्या महिन्यात कमी पण राहते, सीझन नुसार. आता गौरी गणपती, दसरा, दिवाळी किंवा कुठल्या याच्यात राहते चांगले, कुठल्या याच्यात काही कसे
असं राहतं. आणि मग त्याचं टायमिंग वगैरे ठेवलंय का? नाही पार्लरचा टायमिंग असा वगैरे नाही. माझ्या मिस्टरना फर्स्ट सेकंड असते, अशाप्रमाणे क्लायंट मला कॉल करून येतात. अच्छा, म्हणजे फोन करूनच येतात सगळे? हा कारण घरात आहे म्हटल्यानंतर, तुम्ही 24 तास घरात असणार आहे म्हटल्यानंतर ते केव्हाही येणार. हा नाही, आता शक्यतो बऱ्याच क्लायंटला माहित झालंय, त्याच्याने ते कॉल करून येतात, किंवा एखाद्या वेळेस बाय चान्स आले तर मग त्यांना नंतर या असं वगैरे करून मग क्लायंट येतात. अच्छा, आणि ब्रायडलचे वगैरे पण घेता का तुम्ही? असं ब्रायडल असं मेकअपचे घेतलेले नाही मी अजून, बेसिकच जे आहे ते म्हणजे लाईट मेकअप असे वगैरेच घेतलेले. मध्ये तुमच्या कोणत्या ट्रीटमेंट साठी जास्त क्लायंट आहेत? जास्त शक्यतोवर वॅक्स, थ्रेडिंग याच्यासाठी जास्त आहे, किंवा मग फेशियल, हा या गोष्टीसाठी. मग असेच फेशियल तुम्ही कोणतं करता? फेशियल मी जास्त कोणतं चालतंय तुमच्याकडे? आता बरेच महिन्याच्या महिने आहे त्यांना VLCC तर डायमंडचं पण चालतं, कोणी फ्रुटचं करतात. पण मग ते त्यांचं घेऊन येतात कॉस्मेटिक? नाही मी माझंच आणते आणि मी माझंच यूज करते. अच्छा, म्हणजे क्लायंट VLCC ते जे सांगतील ते किट तुम्ही ते घेऊन येतात किंवा तुमच्याकडे क्लायंटला जे हवंय ते किट घेऊन येते आणि मग माझं वापरते. आता तुम्ही काय दाखवणार आहे? आता तुम्ही आता ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, तर काय दाखवणार? आता मी 6 वारीतून 9 वारी कशी घालायची ते म्हणजे दाखवणार आहे. म्हणजे 9 वारी नेसणार आहे, पण ती 6 वारीची 9 वारी कशी घालायची किंवा नेसवायची ते दाखव. तुम्ही ही जी साडी घेतली ना, ही सेंटर घेतलाय का? म्हणजे दोन्ही बाजूला सेम टाकले का? नाही, मी दोन्ही बाजूला सेम नाही टाकली. डाव्या बाजूला कमी घेतलेला आणि दाखवते ती डावी नाहीये, उजवी ही बाजू तुमची उजवी आहे. त्याला माझ्या क्लायंटच्या डाव्या बाजू क्लायंटच्या डाव्या बाजूनी कमी साईज. ते एक 1.5 हात असेल, 2 हात समजा. ओके, आणि आता काय करणार तुम्ही? आणि आता इथे गाठ टाकणार उजव्या बाजूला, क्लायंटच्या उजव्या बाजूला जास्त हे सोडलेला. आणि आता क्लायंटला जसं ठीक आहे ना, तुम्हाला जेवढं घट्ट लागेल तेवढं घट्ट करून घेते. ठीक आहे. आता हा जो क्लायंटच्या डाव्या बाजूचा भाग आहे तो हा आतून घ्यायचा, 2 पायाच्या मधनं. असं दाखवू आणि याला आता ही बॉर्डर घेतली आणि याच्या प्लेट्स टाकून घेऊया. याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकल्या आणि मग नंतर त्या व्यवस्थित प्लेट्स घेऊन आणि ही आता आतमध्ये टाकूया, म्हणजे खोचून घेऊ. हा झालाय काष्टा. इथे ह्या प्लेट्स व्यवस्थित दिसतात आणि इथले खोचून घेतलेला हा आता काष्टा झाला एक पातळाचा. आणि आता क्लायंटच्या उजव्या बाजूचा भाग हा या पायातून टाकून त्या उजव्या पायात टाकून आणि आता मी बघते आधी हे पल्लू व्यवस्थित. जो उजव्या हाताचा आहे तो उजव्या पायाच्या इकडनं काढला आणि जो डाव्या बाजूचा होता तो डाव्या पायातनं काढला. आधी पदर व्यवस्थित येतोय की नाही ते बघू, नाही तर मग मोठं आलं तर इथे प्लेट्स टाकायच्या. प्लेट्स टाकल्या
आधी पदर घेऊन बघते, जर मोठा असेल तर मग इकडे प्लेट्स टाकून नंतर मग पायातनं काढायचा. एक दोन प्लेट्स घेते, पदर जरा मोठा वाटतोय म्हणून. आता हे प्लेट कुठे घेणार तुम्ही? ह्या म्हणजे तुम्ही परत ते काढले. हा, तो ओके. पायातनं काढला मी. समोर प्लेट देताय. हा, आणि समोर 2-3 छोट्या प्लेट्स देते. आणि पदर मोठा येतो. थोडासा पदर मोठा येतोय म्हणून. आणि ह्या इथे इथून आतमध्ये टाकायच्या. आणि आता हा उजव्या पायातनं इकडे घ्यायचं. छोटा येतोय पदर, आपल्याला अजून प्लेट्स काढाच लागेल, किंवा पदराचा अंदाज घेऊन आपण इथे 1-2 प्लेट्स टाकायच्या, किंवा जास्त असेल तर 2-3 टाकल्या तरी चालेल, जसं आपला पदराचा अंदाज घेऊन हे करायचं. आणि आता इथे पदर सेट करून घ्यायचा. इथे हा आपण पदर पिनअप करू. आणि इथे पिनअप करायचं. समोरच्या बाजूला जरा वर बरं. पुढे पण लावून ही सेफ्टी पेन इथं पुढे व्यवस्थित लावून घ्यायची. हा पदर असा घेतल्यानंतर हे बॅक साइडनी इथे हे काष्टा उचलून याच्या खाली हे थोडस टाइट करून घ्यायचं, किंवा सेफ्टी पिन लावली तरी चालेल. हा, सेफ्टी पिन लावली तरी चालेल. इथे आतमध्ये एक सेफ्टी पिन मोठी गेली तर चालेल. आता हे झाले नाही, पण तिथे जी स्लॅट आहे ना ती दिसते ना, तर मग आतमध्ये जी स्लॅट वापरायची आहे ना, तर ती हाफ स्लॅट वापरायची का? ती हा शॉर्टच घालायची, हाफच घातली तरी चालते. हाफच घालायची शक्यतोवर. आणि इथे हे पाय दिसले तरी मग इथे सेफ्टी पिननी व्यवस्थित हे करून घ्यायचं. सेफ्टी पिन लावायची इथे, म्हणजे पाय पण दिसणार. आणि इथल्या पदराच्या याला ओढलंय का खाली? हा, पदराच्या याला नाही घेतलं, थोडस हे आतमध्ये असं टाकून घेतलेला तरीही चालेल. हा पाय दिसणार नाही कारण. आणि या बाजूला आता ही लॅगिन्स मोठी आहे म्हणून ही शॉर्ट इथे एक असं थोडस, आणि ही इथे पिनअप करून घ्यायचं. हा, एक मिनिट मी करूनच दाखवते. आणि हा असा लावायचा, म्हणजे काष्टा पण हलणार नाही आणि सेफ्टी पिन पण व्यवस्थित लागेल. खूप छान. असं
आतून लावून घेतली तरी चालते, म्हणजे दिसणार पण नाही आणि काहीच नाही. ही आतून सेफ्टी पिन टाकलेली. म्हणजे हाफ स्लॅक घालून साडीलाच ते दोन्ही बाजूने पिनअप करायचं खाली, म्हणजे पाय बऱ्या म्हणजे झाकलेच जातात, पाय झाकल्याच जातात. मस्तच आणि खूप कमी वेळात खूप छान. आणि प्रत्येक वेळेला नऊवारी साडी घ्यायची गरज नाही. आपल्या ह्या साडी फक्त तिला फॉल नाही पाहिजे, बरोबर ना? हा, फॉल असलेला तो दिसणार. हा, फॉल नसलेली आपण वापरू शकतो. नाहीतर मग नाही वापरता येणार ती. ऍक्च्युली आपण म्हणत होतो की जर साडीला फॉल असेल तर उलट्या बाजूने, पण ते नाही होत आहे ना. नाही तसं फॉलच्या बाजूने नेसलं तर पण तो पदराचा प्रॉब्लेम येतोय. हा, उलट्या बाजूला जातो पदर. साडीला फॉल नाही, तीच साडी आपण अशासाठी वापरू शकतो. हा, 6 वारीतून 9 वारीसाठी बिना फॉलचीच साडी लागेल आपल्याला. आणि हाफ स्लॅक घालायची आणि त्याच्यावरती नेसायची. हा, आणि खाली पायाला व्यवस्थित पिनअप करून व्यवस्थित. जरा बॅक हो बरं, पण व्यवस्थित झालंय, व्यवस्थित, अजिबात पाय दिसत नाहीये. खूप सुंदर. ती काष्टाबिष्टा अशी व्यवस्थित जरा केलं की काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जरा त्यात जरा बाहेर आले ना थोडस पाठीमागून बघू बरं. हा, म्हणजे तिथे खाली पण पिन लावावी का मग? इथे पिनअप केलं तरी चालेल. व्यवस्थित प्लेट्स घेऊन, हा, अशा व्यवस्थित प्लेट्स घेऊन या. छोट्या प्लेट्स घेऊन इथे मग पिनअप करायचं, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. मस्तच एकदम. पण हा एक पर्याय खूप छान झाला, कारण नऊवारी रेडीमेड जरी आपण घेतली ना तरी ती एकच मग आपल्याला घालायला लागते सारखी सारखी, त्याच्यात चेंज काय राहत नाही आणि मग मजा जाते त्याची. त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या चेंज करण्यात सहावारीची नऊवारी नेसायला खूपच सुंदर, म्हणजे चेंजेस पण मिळतात साड्यांचे वेगवेगळे आणि छान, म्हणजे खूपच सुंदर आणि पटकन पण होते. किती कमी वेळात झालंय नेसून. खूप सुंदर, खूप